नमस्कार मित्रांनो, तर आम्ही आलोय शेतामध्ये आलो म्हणजे शेतामध्ये चाललो. कल्याणी, मी आणि चिकू दूध नेण्यासाठी म्हणून आम्ही आलोय. ते नालीचं वगैरे काम सुरू आहे त्या दोन ठिकाणी. तर आम्ही माझी बुलेट तिकडे ठेवली आणि पायी चाललो. जास्त लांब आहे नाही, इथून इथे जायचं. तर आम्ही पोहोचलो आमच्या शेतामध्ये. तर हे तुम्ही पाहू शकता आमची बंडी आणि तो तिथे आहे वासरू, जे की तुम्हाला झूम करून दाखवतो. हा, आणि ही आहे झोपडी म्हणजे हीच जे गाय वगैरे ठेवण्यासाठी. आणि ते आहे आमची एक गाय जे चारा खात आहे. एक पुन्हा ते तिकडे बांधलेली आहे, आणखी ते तिकडे काय, आणि ते गोरी तिकडे आहे, अशा प्रकारे. आणि त्या अशोक भाऊच्या बकऱ्या आहे. बकऱ्या आमच्याकडे नाहीये आणि तो अशोक भाऊ त्या गायी इकडे आणताना. तर तुम्हाला दिसत असेल आमच्या शेतामध्ये खूप सारा कचरा आहे, कारण ते परव मोठं अजून व्हायचं आहे. थोडं मोठं झालं की हा कचरा पूर्ण साफ करून यात ते होईल रोवणं. हे आहे आमच्या शेतातलं एक लिंबाचे झाड, जिथे लिंब कधीच दिसत नाही, कारण इथे आले पण तरी ते गायब होऊन जातात. कारण आजूबाजूला पूर्ण घर आहे. इकडले जे काही एरियातले लोक आहेत ते शेतात येणं जाणं करत राहतात. जांबाचे सुद्धा छोटे झाड आहे. मित्रांनो, ही झोपडी अशा प्रकारे आहे, जिथे फक्त त्या गायी वगैरे राहतात. तर हा आहे छोटासा वासरू. छोटा म्हणजे आहे थोडा चिकूपेक्षा लहान आहे का? नाही, 1 महिन्यानं मोठा. तर हा चिकूपेक्षा 1 महिन्यानं मोठा आहे. चिकू आता 11 महिन्याचा झालाय. हा 1 वर्षाचा झाला. गुरुपौर्णिमेलाच झाला होता मागच्या. तर इथे कल्याणी आणि चिकू बसलाय. तर आता वासराला सोडत आहे. आणि आतमध्ये एक गाय जे की दूध काढायचे आहे. दूध पण काढून झालंय आणि आता गोल्या आलाय वावरात गोमूत्र नेण्यासाठी. गौमूत्र अशा प्रकारे आमचं दूध नेण्याचा प्रोग्राम होता. हे बॉटल मध्ये घेतलं कारण कल्याणीने केटली छोटी आणली होती. तर गोलू गोमूत्र बॉटल मध्ये भरत आहे. तर हा पोळ्या ठेवला गायसाठी. त्या दिवशीच्या पाण्यामुळे नाल्या वगैरे खणल्या, कारण ह्या एरियातलं सगळं पाणी निघण्यासाठी. त्यामुळे शेतात गाडी जाऊ शकली नाही. इथे सुद्धा अशी नाली आहे आणि हा इथला एरिया. आणि इथून पूर्ण सिमेंटचा रस्ता बनलेला आहे. ठेवलेली आहे गाडी.